नमस्कार मंडळी. कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. संशय येता मनी संसाराची होय माती. नेमका संसार करताना मित्रांनो, संशय जर एकदा संशयाचं भूत जर का मनात जर शिरलं किंवा संशयाचं भूत जर का मानगुटीवर बसलं तर संसार कसा उद्ध्वस्त करतो ही एक घटना, सत्य घटना घडलेली पुणे आणि बारामती इथं घडलेली सत्य घटना आपल्याला बघायची. 22 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे ग्रामीण मुख्यालय पोलीस अंतर्गत येणाऱ्या भिगवण पोलीस स्टेशन मध्ये नेहमीसारखा एक कामकाजात पोलीस व्यस्त होते आणि त्याच वेळेस ठाणे अंमलदारांच्या टेबलवरचा फोन हा खणखणला आणि तो वलीकून आवाज आला, साहेब मी मदनवाडी गावचा पोलीस पाटील नानासाहेब वनवे बोलतोय. आणि तिथून त्या ठाणे अंमलदारांनी विचारलं, हा बोला पाटील काय म्हणता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बारामती आणि भिगवण हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या वर असलेला जो पूल आहे आणि वर नाल्यावरचा पूल त्याच्या खाली काहीतरी संशयात वस्तू असे बांधलेलं गाठोड आहे आणि त्याच्यातून घाण वास येतोय. तुम्ही इथे या आणि बघा काय येतं. त्याचं आता पोलीस पाटलाचा फोन गेला. आता तिथल्या भिगवण पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदारांच्या लक्षात आलं की काहीतरी मोठं पगडा आहे, काहीतरी मोठी गोष्ट घडलेली. त्याने ताबडतोब आपली एक टीम तयार केली आणि ताबडतोब तपासासाठी मदनवाडीला रवाना केली. ज्यावेळेस मदनवाडी ठिकाणी ज्यावेळेस ते आले त्यावेळेस पोलीस पाटलांना भेटले. पोलीस पाटील यांनी त्यांना तिथं घेऊन गेले. त्या वड्याच्या नाल्यावर रस्त्याचा जो पूल होता त्या पुलाखाली ते संशयित गाठोड होतं, पाणी शेजारी वाहत होतं आणि तिथं ते असं काळ्या चादरीत असं एक गाठोड बांधलेलं होतं आणि त्यातून थोडासा कमी वास येत होता. पण ज्यावेळेस पोलीसवाले तिथं जवळ गेले आणि त्यांनी काय केलं, गाठोड नाक बांधून घेतलं. उग्र वास येत होता आणि त्यांनी गाठोड सोडल्यानंतर त्यांच्यातून आतून एक मूर्तीदेव दिसला. एक श्रीदेव असलेला एक मूर्तीदेव आणि त्याच्या हातावर असं एक रविराज असं गोंदलेलं नाव दिसलं. गोंदलेलं नाव होतं. त्यावेळेस फोटोग्राफर सोबत आणलेले होते. त्यांनी फोटोग्राफरने त्या बॉडीचं काय केलं, विविध तऱ्हेनं त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याने फोटो काढून घेतले. रविराज हे नाव होतं गोंदलेलं हातावर, त्या नावाचा पण फोटो काढून घेतला आणि बॉडी रितसर पंचनामा केला आणि बॉडी पंचनाम्याला पाठवून दिली. आणि तिथंच मग काय असतं, पोलिसवाल्यांना जिथं खून झाला किंवा संशयित असलं ना तिथला एरिया सर्च करत असते. सर्च करताना त्यांना असं वाटलं की इथं काही पुरावा आपल्याला सापडतो का. त्याने असं आजूबाजूच्या 400-500 मीटर असा परिसरात त्यांनी शोध घेतला, पण त्यांना तिथं काही असं संशयित वस्तू काही आढळून आली नाही. त्याच्यानंतर ते काय केले, त्यांनी बॉडी PM ला पाठवली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मधून भिगवण पोलीस स्टेशन मधून आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनला वायरलेसनं माहिती घेतली की कोणी एखादी महिला मिसिंग आहे का, कोणी अशा व्यक्तीची महिला हरवली का, तिच्या हातावर रविराज वगैरे नाव गोंदलेलं आहे. आता त्यांना काही पत्ता लागला नाही. पण त्यावेळेस आता योगांभीर्य एक स्त्रीचा मूर्तीदेव आणि तुम्हाला बघताय स्त्री आणि पुरुषाच्या राजनैतिक संबंधातून भरपूर हत्या, खून हे होत आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी ताबडतोब आपले तपासाचे चक्र फिरवले आणि पोलिसांनी ताबडतोब 2-3 टीम अशा तयार केल्या आणि संशोधन करण्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करू लागली. त्यावेळेस काय वरिष्ठ पुणे जिल्हा जवळच असल्यामुळं, पुणे मुख्यालय जवळ असल्यामुळं मोठमोठे अधिकारी तिथं आले आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा आणि त्यांचा अनुभव दांडगा असतो. त्याने व्यवस्थित सांगितलं की तुम्ही कसा तपास करा, काय करा. सर्व तपासाचे चक्र फिरवले. पण काही काही पोलिसवाल्यांचे नेटवर्क, काही ना खाजगी नेटवर्क त्यांचे स्ट्रॉंग असतात, कारण की जवळच्या गावातल्या लोकांसोबत त्यांचे संबंध चांगले असतात. तिथून त्यांना माहिती काय काढण्याचा प्रयत्न करत असतात. ह्या आतल्या गोष्टी असतात. ह्या आतल्या गोष्टी जास्त सांगणं नकोय, कारण तुम्हाला पण ज्या माहीत झाल्या तुम्ही पण याचा क्राईम साठी तुम्हाला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी डीप मध्ये काही सांगत नसते. त्याच्यामुळे काही हातात ठेवावं लागत असतात, कारण की आपल्यावर पण काही रिकामं एखादा पोलीस ऑब्जेक्शन घ्यायला नकोय, कारण की ज्या आतल्या गोष्टी असतात त्या सांगायला नकोय. त्याच्यामुळे काही गोष्टी सांगत नाही. तसंच एक पोलीस अधिकारी होते, त्यांना एक असा निनामी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही ज्या महिलेचा शोध घेताय, जिच्या हातावर रविराज हे गोंदलेलं नाव आहे, ही दीपाली सुदर्शन जाधव, राहणार कटपळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे इथली असल्याची माहिती भेटली. त्यांना सांगितलं हीच महिला असावी, कारण तिच्याच हातावर फक्त रविराज हे नाव गोंदलेलं आहे आणि ती पण 5-7 दिवसापासून मला गावात काही दिसत नाही, तुम्ही हेच असावी. मग त्यांनी ठरवलं की पोलिसवाल्यांनी की दीपालीचा आपण शोध करू आणि ते कटफळला गेले. कटफळ मध्ये गेल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यानंतर
त्यांच्या असं लक्षात आलं की जी मृतक जी दीपाली हीच आहे असावी. त्यांनी ज्यावेळेस दीपालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना कळालं की दीपाली शेजारी इथं राहते, तिचा नवरा इथं राहतो, सुदर्शन उर्फ रविराज रणजित जाधव, वय वर्ष 36. हा आणि त्याची बायको हे राहायचे, पण आता दीपाली काही 7-8 दिवसापासून आम्हाला काही दिसली नाही. त्यावेळेस त्यांनी बघितलं, ज्यावेळेस त्याचा चौकशी केली, त्याला विचारलं, त्यावेळेस त्यानं सांगितलं की आमचे 14 ऑक्टोबर रोजी 2025 रोजी सकाळी भांडणं झाली आणि रात्री तिनं दीपाली कोणाला काही न सांगता घरून निघून गेली आणि असं मी बारामती पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला आहे. असं त्यानं उडाओडीचे उत्तर दिले की बाबा मला माहित नाही, आमचं भांडणं व्हायचे, असं व्हायचं तसं व्हायचं. त्यानं काही अंगाला कासरा लागू द्यायचा प्रयत्न करू लागला नाही. पण पोलीसवाल्यांनी चाणक्य नजर असते पोलीसवाल्यांची एक, त्यांच्याकडे एक तिसरं नेत्र असतं. त्यांनी ताबडतोब ओळखलं ह्यो काहीतरी लपवतोय. आणि लपवतोय म्हणल्यानंतर त्याला काय केलं, एक असं सर्च केलं. सर्च केल्यानंतर त्यांनी पोलीसवाल्यांनी काय केलं, त्याला आल्हाद उचलला आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला आहे ना थोडा प्रसाद दाखवला, म्हणजे थोडासा प्रसाद दाखवला त्यांच्या भाषेत. त्यांनी प्रसाद दाखवला, त्याला कांबाळलं पोलिसांच्या भाषेसारखं कोंबाळलं त्याला. मग तो बोलता झाला. कोंबाळणं म्हणजे असं तो आपण जसं कोंबाळतो किंवा हातवारे असं चारून हात फिरवतो तसा नाही मित्रांनो. त्यांच्याजवळ एक बाजीराव असतो, एक सुंदरी असते. त्याच्या खाली त्यांना 2-3 टाकल्याबरोबर त्यानं सांगायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं की 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सकाळी त्यांचं दोघा जणांना नवरा बायको भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू झाल्याचं कारण काय होतं की ती गरोदर होती आणि हे पहिला संशयखोर होता. याचं असं म्हणणं होतं की तुझं कुठं तरी बाहेर गावात किंवा कुठं तरी तुझं कोणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत आणि तुझे आहेत. ती जीव खाऊन सांगायची माझे अनैतिक संबंध नाही, तरी पण तो त्याच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा आणि संशयातून नेहमी भांडणं होत राहायची. भांडणं व्हायची, पहिले शेजारी पाजारी यायचे. आता रोजचं मडण त्याला कोण रड याशी रोज भांडणं राहायचे. शेजारी पाजारी कटाळून गेले. शेजारी पाजारी 1-2दा भांडणं झाले तर येत असतात, पण नेहमी जर असलं लोक तिथं काही येत नाही. तसे यांचं नेहमीच तेच होतं. शेजारी कानटाळणी करत होते. पण 12 ऑक्टोबर 2025 हा दिवस उजाडला. त्या दिवशी त्यांचं भांडण सुरू झालं. संशय दोघा जणांचं बोलचाल सुरू झाली. बोलता बोलता रविराज तिला बोलायचा, त्यावेळेस दीपाली पण त्याला तोंडाला तोंड लावून उत्तर देऊ लागली. उत्तर दिल्यानंतर त्याचा पण रविराजचा पारा चढला. रविराजचा पारा चढल्यानंतर त्याचा राग इतका अनावर झाला तो खूप राग आला आणि त्यानं घरात पडलेली एक लोखंडी वस्तू घेतली आणि तिथलं फटके द्यायला सुरुवात केली. तोच फटका वरमी घाव लागला आणि तो आपला जो पाठीमागून जो मेंदू असतो छोटा, त्याच्यावर त्याचा टोला बसला. त्याची कवटील तडा गेला आणि ती जागेवर शांत झाली, गतप्राण झाली आणि निश्चित पडली. त्यावेळी तो भानावर आला की आपल्या हातातून काय झालं आणि त्यानं पण निश्चित शांत बसला. सातही सकाळची घटना होती. यानं पण शांततेनं विचार केला, आता आपल्या हातातून खून झालाय, पण याची पण आपल्याला विल्हेवाट लावायची. त्यानं काय केलं, त्याची जी मोटरसायकल होती ज्युपिटर गाडी, तिला एका पोत्यात भरलं आणि त्याच्यात पोत्यात टाकल्यानंतर घरात जे पडलेलं रक्त पुसून काढलं, त्याच्यावर टाकलं आणि तिथं गेला. जे मदनवाडी वाडी गावी त्या गावाजवळ गेला आणि तिथून भिगवण ते बारामती जो जाणारा रस्ता आहे मदनवाडीचा शिवारात, त्यानं ती बॉडी त्या गाठोडं काळी चादर घेतली त्याच्यात टाकली आणि गाठोड्याची गाठ मारली आणि पुलावून वरून खाली फेकून दिलं की कोणाला दिसणार नाही अशा स्वरूपात. आणि तसंच झालं. कमीत कमी 10 दिवस हा बॉडी कोणाला सापडली नाही. बॉडी सापडली नाही. आता ही घटना झाली, पण ही बॉडी आणि किती केलं, तुम्हाला एक खरं बोलू का, किती तुम्ही गुन्हा करा, किती लपून करा, पण गुन्ह्याची वाच्यता होतीच, कारण पाहिली भरतीच त्याच्याशिवाय हे होत नाही. त्याला असं ठरवलं होतं की आपल्याला आपण पकडल्या जाणारच नाही. म्हणजे शाहू सारखा पुन्हा 14 ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला गेला. बारामती सांगितलं माझी बायको घरातून न सांगता निघून गेली. म्हणजे यानंच खून केला आणि ह्योच शहाणा पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतोय. म्हणजे विचार करा, मानसिकता, त्याचा संशय, त्या संशयाच्या वृत्तीनं त्यांचा हसता खेळता संसार, त्यानं त्याच्या हसता खेळत्या संसाराला तिलांजली देण्याचं काम फक्त एक संशयाने केलं. संशय इतका वाईट आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आजकाल कानाचं आणि डोळ्याचं हे 4 बोटाचं अंतर असतं. जे डोळ्यानं पाहिलं ते सत्य असतं आणि कानानं ऐकलं ते असत्य असतं. कारण कानानं ऐकलेली गोष्ट कधीच खरी नसते. कारण कान भरणारे लोक खूप आहे, पण खरं सांगणारे फार कमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, संशय जर आला असेल
तर स्पष्ट बोलायचं शिका. भांडणात ठेवलेलं काही नाही. भांडणं करून नवरा बायको भांडणं ठेवून संशय यायलाच नको असं वागायला हवंय. पण यानं तसं केलं. आता याचं काय आहे? याचा पूर्ण संसार संपून गेला. कारण हे आता खुनाच्या आरोपात 20 वर्षापर्यंत हा आत गेलाय. आत गेल्यानंतर हा सुटणार कधी? हा पहिला 36 आणि 20 मग 56 म्हणजे सरासरी तो 55-56 वर्षाचा सुटणार. याच्यानंतर याचं काहीच होऊ शकत नाही. याचा जसा जन्माला आला हेरा आणि पाणी वाहता वाहता मेला. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच हात जोडून विनंती, संशय लवकर आळा घाला. संशय मनात येऊ देऊ नका. जय हिंद, जय भारत.